नमस्कार मित्रांनो, खूप सारे प्रश्न होते तुमचे, जसं की आपण फॉर्म कसा भरणार आहोत. म्हणजे सीईटी दिल्यानंतर जी ऍडमिशन प्रोसेस आहे, त्या ऍडमिशन प्रोसेससाठीचा आपला एक व्हिडिओ केला होता आणि तो हजारो मध्ये लोकांनी बघितला. बऱ्याच लोकांचे जे प्रश्न आहेत ते बऱ्याच लोकांचे प्रश्न मला आले त्यानंतर, आणि मग त्यानंतरचा पुढचा व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत. लॉ, MHT किंवा लॉ किंवा अजून कुठले कोर्सेस आहेत जे नॉन टेक्निकल कोर्सेस आहेत. स्पेशली टेक्निकल कोर्सेस म्हणत नाही मी, नॉन टेक्निकल कोर्सेस आहेत. त्या नॉन टेक्निकल कोर्सेसच्या बाबतीतची ऍडमिशन प्रोसेस ऑलरेडी चालू झाली आणि त्याच्या बाबतीतचा एक व्हिडिओ बघितला होता. हजारो लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. आता त्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्या ज्या नेक्स्ट अपडेट आहेत त्या नेक्स्ट अपडेट वरतीचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, हे आहे पोर्टल. या पोर्टल वरती गेल्यानंतर एंटायर इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते आहे. म्हणजे कोणत्या फॉरेन कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन ऑलरेडी चालू झालंय, ऍग्री डायरेक्ट सेकंड इयरचं कॅप राऊंड जो आहे तो कॅप राऊंड स्टार्ट झालाय. ऍग्री सेकंडचा कॅप राऊंड झालेला आहे स्टार्ट, राईट. कॅप रजिस्ट्रेशन स्टार्टेड, BPEd, MPEd, LLB 3 इयर्स अँड लाईक या 3 कोर्ससाठी कॅप राऊंड जो आहे तो कॅप राऊंड आहे तुमचा 11/6/2026. 11/6/2026 या दिवशी 3 कोर्सेसचे कॅप राऊंड चालू होत आहेत. हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा की ज्यांनी 12वी पास झालेले आहेत, जे ऍडमिशन प्रोसेसला जाणार आहेत. तर ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. सो या वेबसाईटमध्ये तुम्हाला एंटायर डिटेल्स दिसतील की ऍडमिशन प्रोसेस काय आहे, कोणते ऍडमिशन चालू झालेले आहेत, कॅप राऊंड कधी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या वेबसाईट वरती दिसतील. आता याच्या आधीचा एक प्रश्न आहे की ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस सध्या चालू आहे आणि बऱ्याच लोकांना रिजेक्शन जे आहे ते रिजेक्शन येत आहेत. आता हे रिजेक्शन जे आहेत, हे रिजेक्शन काय येत आहेत की म्हणजे स्पेशली माझा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये मला स्कूलच्या जो आपला LC आहे त्याच्यासाठीचं रिजेक्टेड डॉक्युमेंट होतं, कारण ती प्रिंट जी आहे ती प्रिंट व्यवस्थित दिसत नव्हती. तुम्ही ज्या फाईल अपलोड करता आहात त्याची फाईल साईज ऑलरेडी मेन्शन केलेली आहे, PDF मध्ये कन्वर्ट करायचे आणि ती जी PDF आहे ती PDF व्यवस्थित अपलोड करायची. तुम्ही एकदा PDF चेक करा, ते फाईल साईज व्यवस्थित दिसते का. ज्या डॉक्युमेंट वरती QR कोड आहे त्या डॉक्युमेंटला तिथं खाली टिक करा की हे QR कोड डॉक्युमेंट आहे आणि त्या QRच्या खाली एक नंबर दिलेला असतो त्या डॉक्युमेंटचा, तो QRचा नंबर तिथे तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप इझी स्मूथ वेनं होऊ शकतं, राईट. आता जर तुम्ही इथं बघितलं तर LLB 3 इयर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचे हे 3 कोर्सेसचे ऑलरेडी अपडेट आलेले आहेत हायर ग्रॅज्युएशन मध्ये. अंडर मध्ये तुमचे 5 इयर्स, 3 इयर्स LLB, MEd आणि BEd आणि BPEd, राईट, ह्या कोर्सेसचे ऍडमिशन चालू झालेले. आता हे जे आहे 3 इयर्स, याच्यावरती आपण क्लिक करूयात, राईट. इथे गेल्यानंतर कॅन्डिडेट जे पोर्टल आहे ते कॅन्डिडेट पोर्टल तुम्हाला इथं दिसेल. आता इथं बघा, खाली जर गेलात ना तर कॉलेज सर्क्युलर, त्यानंतर कॅप राऊंड रजिस्ट्रेशन शेड्यूल, SSC आणि HSC मल्टिपल अटेम्प्ट कन्वर्जन सर्टिफिकेट, कन्वर्जन सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन 2026. हा जो पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. म्हणजे कन्वर्जन जे आहे ते कन्वर्जन सर्टिफिकेट तुम्हाला ऍड करायचं आहे. आता कन्वर्जन सर्टिफिकेट काय आहे एक्झॅक्टली, जसं की अजून एक रिजेक्शन माझ्या एका मित्राच्या बाबतीत आलं होतं. ही केस स्टडी, त्यानं 4 इयर ग्रॅज्युएशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन LLB 3 इयर साठी तो ऍडमिशन घेतोय. समजा LLB 3 इयर साठी ऍडमिशन घेतोय तर त्यानं 4 वर्षाचे मार्क्स अपलोड केले, पण त्याच्याकडे सेमिस्टर पद्धतीनं मार्कशीट नव्हते, तर त्यांनी इयरली सिलेक्ट केलं आणि एक 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 मार्कशीट असे 4 मार्कशीट अपलोड केले. 8 मार्कशीटच्या ऐवजी 4 मार्कशीट, पण त्याचं ते रिजेक्शन मध्ये गेलं. का तर तिथं एक रिजेक्शन नोट होते की तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट जे आहे ते कन्वर्जन सर्टिफिकेट सोबत ते मार्कशीट जे आहे ते मार्कशीट अपलोड करायचे. आता कन्वर्जन सर्टिफिकेट मध्ये सिम्पली तुम्ही जर डाउनलोड करून कन्वर्जन फॉर्म बघितलं ना, एकदम सिम्पल आहे. तुमचं नाव, कॉलेजचं नाव, कधी पास आउट आहे आणि सेमिस्टर 1 ला किती मार्क होते, किती पैकी किती मिळाले, टोटल पर्सेंटेज, आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे मार्कशीट आहेत त्या मार्कशीट त्या PDF मध्ये अपलोड करायचे आणि ते एज्युकेशनल डॉक्युमेंट म्हणून तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट्स मध्ये कमेंट करून सांगा की हे डॉक्युमेंट रिजेक्ट झालेलं आहे, तर मी तुम्हाला पर्सनली
कनेक्ट करेन. ओके, सो हे जे आहे ते हे अपडेट्स आहेत. आता तुम्ही लॉग इन वरती ज्यावेळेस क्लिक करणार आहात, लॉग इन करणार आहात त्यावेळेस, ओके मी लॉग इन करतो आहे. ओके, सो लॉग इन केल्यानंतर एक जो पॉपअप आहे तो पॉपअप तुम्हाला इथं दिसेल आणि हा जो आहे तो हेल्प डेस्कचा नंबर आहे. राईट, मोमेंट. हा जो आहे तो हा हेल्प डेस्कचा नंबर आहे. रिप्लाय कमी येतो कारण गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे, त्यामुळं जे बोलणारे समोरून तुम्हाला तेवढं मदत करतात नाही करतात माहित नाहीये. मी स्वतः कॉल करून बघितलंय तर त्यांनी जे आन्सर टिपिकल आन्सर द्यायचं ते दिलेलं होतं. डोंट वरी अबाउट दॅट. गव्हर्नमेंट पोर्टल वरून जरी तुम्हाला तेवढा रिप्लाय नाही आला तर प्लीज सजेस्ट करा. आपले जे फॉर्म भरणारी लोक आहेत त्या लोकांना आपण पर्सनली हेल्प करूयात. ओके, सो इथं गेलात नंतर तुम्हाला हा जो पॉपअप आहे तो पॉपअप दिसेल. राईट, हा पॉपअप ज्यावेळेस क्लोज करता, क्लोज केल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस. अजूनही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म म्हणजे तुम्ही डॉक्युमेंटसाठी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, हा फॉर्म कम्प्लीट नाहीये तर हा फॉर्म कम्प्लीट करा. याची लास्ट डेट आहे 30 जून. 30 जून नंतर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. कॅपराऊंड मधून तुम्ही जाणार नाही, तुम्हाला प्रायव्हेटली ऍडमिशन घ्यावे लागतील. सो प्लीज बी अवेअर, 30 जूनच्या अगोदर तुम्ही सगळा फॉर्म कम्प्लीट केला पाहिजे, डॉक्युमेंट्स अपलोड केले पाहिजेत. ओके, सो इथं आल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन फॉर्म असेल. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये कन्फर्म आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये व्हेरीफाईड आलंय. हे जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म कम्प्लीट झालेला नाही. आता जर तुम्ही इथे गेले तर चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस, इथं तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स दिसतील अपलोड केलेले तुमचे आणि या बाजूला जे आहे ते व्हेरीफाईड 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 आलेलं असेल. जिथं रिजेक्ट आलंय तिथं इथं नोट्स दिसते या कमेंट्स मध्ये की काय का म्हणून रिजेक्ट केले डॉक्युमेंट. व्यवस्थित दिसत नाहीये, जन्मतारीख दिसत नाही, मार्क्स दिसत नाही, कन्व्हर्जन सर्टिफिकेट नाहीये. ह्या सारखे जे कमेंट्स आहेत त्या कमेंट्स इथं दिसत आहेत. त्यामुळं त्या कमेंट चेक करा आणि परत रिअपलोड करा. अपलोड करण्यासाठी फक्त याच्यावरती क्लिक करायचं. इथे एक डिलीटचं बटन दिसत असेल तुम्हाला, जे रिजेक्ट झालेत ना तिथे तुम्हाला डिलीटचं बटन दिसत असेल, ते डिलीट करायचं आणि परत रिअपलोड करायचं. जर याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट्स मध्ये फक्त हेल्प म्हणून टाईप करा, मी तुम्हाला पर्सनली कनेक्ट करेन तुमचा फॉर्म फिलअप करून देण्यासाठी. सो मित्रांनो, कॅपराऊंड प्रोसेस जी आहे ती कॅपराऊंड प्रोसेस 10 जून पासून 11 जून पासून चालू होते. या कोर्सेससाठी कॅपराऊंडचे व्हिडिओज आपण बनवणार आहोत. येत्या काही दिवसामध्ये आपण इंजिनिअरिंग साठी स्पेशल व्हिडिओ बनवतो आहोत. जे कॉलेजेस आहेत, तुमचे कॉलेज कसं सिलेक्ट करायचं, क्रायटेरिया कसा चेक करायचा, तुमचे मार्क्स किती आहेत, कोणतं कॉलेज लागू शकतं, पहिले कॉलेजेस कोणते टाकायचे, सेकंड कॉलेजेस कोणते टाकायचे, प्रायोरिटी कशी सेट करायची, प्लेसमेंट कॉलेज चेक कसा करायचा, या सगळ्यावरती आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येत आहोत. त्यामुळे हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. चॅनल जोपर्यंत हा व्हिडिओ जोपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाहीये तोपर्यंत मी व्हिडिओची क्वालिटी जी आहे ती व्हिडिओची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकत नाही. तुमच्या प्रेमाची, तुमच्या साथीची गरज आहे मित्रांनो. एक मराठी चॅनल जो तुम्हाला टेक्निकल गोष्टी प्रोव्हाइड करेल, एक मराठी चॅनल जो रिअल टाइम कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येईल, एक मराठी चॅनल जो तुम्हाला सगळ्या बाजूने हेल्प करेल, असा जर चॅनल तुम्हाला ग्रो करायचं असेल तर तुम्हाला या चॅनलची जी लिंक आहे ती तुमच्या सर्कलमध्ये द्यावी लागेल, तुमच्या मित्रांना पोस्ट करावं लागेल. सबस्क्राईब कर, व्हिडिओ चेक कर. चला, धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.